माणेरे ग्रामपंचायतीच्या वतीने पेसा भरतीच्या उपोषणास जाहीर पाठिंबा। महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात पेसा भरतीचा योग्य न्याय मिळावा यासाठी नाशिक येथील गोल्फ मैदानावर गेल्या 1 ऑगस्टपासून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे लक्ष वेधण्यासाठी पेसा अंतर्गत होणाऱ्या 17 प्रकारच्या भरतीसाठी सर्वप्रथम पात्र धारकांना त्याचा लाभ देण्यात यावा, शिवाय कंत्राटी पदे न भरता सरळ कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी नाशिक येथील गोल्फ मैदानावर उपोषण सुरू असून याकडे कोणतेही अधिकार अथवा मंत्री फिरकले नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष पूर्ण होत असूनही आज न्याय मिळत नाही। यासाठी माणेरे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला असून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे। यासाठी सरपंच सुनीता गभाले, उपसरपंच प्रभावती धिंदळे, सदस्य सुकेशिनी कांबळे, रुपाली गभाले, गोरख गभाले, लहू गभाले, देवीदास घोरपडे, दीपक घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोंडार आदी उपस्थित होते। माणेर ग्रामपंचायतीच्या वतीने इथे आले आहे गोल्फ मैदान येथे ते उपोषणाला बसले आहे, त्यांना मी जाहीर पाठिंबा दिला आहे। उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना माझे ग्रामपंचायत माणेरे तर्फे जाहीर पाठिंबा आहे। नाशिक या ठिकाणी गोल्फ मैदानामध्ये जे आमचे आदिवासी बांधव पेसा 17 संवर्गाच्या पदभरती व्हावी म्हणून उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांचा 14वा दिवस। आज आम्ही माणेरगावचे सरपंच, उपसरपंच, पेसा अध्यक्ष तसेच सदस्य सर्वजण या नाशिक या ठिकाणी त्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। तरी सरकारने या विद्यार्थ्यांचा तात्काळ विचार करून जे झोपलेले आपले आदिवासी मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनीसुद्धा त्याची दखल घ्यावी। अन्यथा इथून पुढे जी मुलं जी बसलेली आहेत ते जी निर्णय घेतील त्या पाठीमागे सर्व पेसा ग्रामपंचायती ठामपणे उभे राहतील असं मी शासनाला विनंती करतो आणि त्यांची तात्काळ प्रश्न जो आहे तो मार्गी लावा अशी विनंती करतो। ग्रामपंचायत माणेरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या ठिकाणावरून आम्ही नाशिक येथील गोल्फ मैदान येथे सुरू असलेल्या बेमुदत 17 संवर्ग उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। तरी आव्हान करतो महाराष्ट्र सरकारला, त्याचबरोबर सर्व आदिवासी मंत्र्यांना की या उपोषणाचा आपण लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा, नाहीतर अशा अनेक ग्रामपंचायती या ठिकाणी येऊन या उपोषणाला पाठिंबा देतील। हा जो आदिवासी पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सरकारने तात्काळ या विद्यार्थ्यांची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो। प्रतिनिधी अजय पवार, नाशिक।